मोटारसायकल चोरी करणारे अंबडचे 2 आरोपी ताब्यात. चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी आले असता सापडले जाळ्यात. सुमारे 13,35,000च्या 17 मोटारसायकल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे दिनांक 11 जानेवारी रोजी पोलीस हवालदार गुलाब सोनार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीन्वये पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली इसम नामे विशाल मधुकर धांडे, वय वर्ष 38, राहणार केवल पार्क महादेव मंदिराजवळ अंबड नाशिक, तसेच माहेन शालिग्राम ढाके, वय वर्ष 37 वर्ष, राहणार स्वामीनगर ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ अंबड नाशिक यांना पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी व त्यांच्यासोबतच्या पथकाने अंबड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील चोरलेली बुलेट मोटारसायकल विक्री करण्याकरता आले असताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक सखोल व कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी नाशिक शहर परिसरातून बुलेट, ॲव्हेंजर, शाईन, पल्सर, मोपेड मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या मोटारसायकल दिल्या. त्यांच्याकडून एकूण 13,35,000 रुपये किमतीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत अंबड, सातपूर, आडगाव, इंदिरानगर, सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, प्रशांत वलसाडे, शंकर काळे, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, सुनील आहेर, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, संजय सानप, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, राजेंद्र घुमरे, मधुकर साबळे, अतुल पाटील, पोलीस नाईक नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी केली आहे. गोपनीय बातमी मिळाली होती आम्हाला आणि नाशिक सिटीतल्या अंबड, इंदिरानगर, आडगाव, नंतर पंचवटी, सरकारवाडा ह्या हद्दीतल्या खूप गाड्या चोरी गेल्या होत्या. आम्ही PSI पाडवी साहेब माझ्याबरोबर होते. आम्ही 4-5 दिवसापासून ह्याच वॉचवर होतो. गेल्या दिवाळीमध्ये पण 10 गाड्या आम्ही काढल्या होत्या पाडवी साहेबांबरोबर. त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने का गाड्या जात आहे त्या मिळत नाही आहे नाशिक सिटीतल्या, तर आम्ही तो छडा लावल्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आम्ही 17 गाड्या नाशिक सिटीतल्याच पकडलेल्या आहेत. बाहेरची कुठलीही गाडी नाही आहे. 3 पोलीस स्टेशनमध्ये 17 गाड्या चोरलेल्या होत्या आणि त्या 17 गाड्या नाशिकच्या जनतेला आमच्यातर्फे परत भेटतील. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.